हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. माफ करा, थोडा उशीर झाला. कमला, मी तुला कालच सांगितलं होतं की थोडं लवकर ये म्हणून. बिंदिया अगदी बरोबर बोलते. आपल्याला पूजाला फोन करून सांगायला हवं की तिने तिथे बोलून घ्यावं इथे येण्याबद्दल. पूजा तुमच्या सोबत नाही, ती माझ्या सोबत माझ्या घरी येईल. अपूर्व, पूजा आमच्या बरोबर आमच्या घरी जाईल. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. मला या घरात राहून बरेच दिवस झाले आणि या घरातल्या प्रत्येकाला मी व्यवस्थितपणे ओळखते. धाकट्या सोनबाईला तिच्या खोलीत सोडून ये. हो आई. नाही आजी, मी ठीक आहे, मी स्वतःच जाईन. मला वाटलं नव्हतं उमा की अपूर्वाचं मन इतकं कठोर होऊ शकतं. मी असं तर नव्हतं वाढवलं त्याला, मग तो असा कसा झाला? कल्याणी, मला असं वाटतं की अपूर्व मनाने वाईट नाहीये. तू स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून बघ. एकतर अचानक त्याच्या बाबांचा मृत्यू झाला आणि दुसरं कारण तू स्वतः. ज्या आईवर अपूर्वने इतका विश्वास केला तिनेच त्याच्यापासून इतकं सारं लपवलं. मला तर असं वाटतंय अपूर्व स्वतःला एकटं समजतोय. मी तृष्णासारख्या सुनेवर एवढा अत्याचार केलाय ना, देव कदाचित त्याचीच शिक्षा देतोय मला. आई, कमीत कमी तुम्ही तर पूर्वीच्या गोष्टी विसरून जा. त्या सगळ्या गोष्टी आठवून काही फायदा नाहीये. तृष्णा, तुझ्या प्रेमाने आणि आपलेपणाने सगळं विसरले होते मी. पण अपूर्वचा चेहरा, त्याची ती संशयी नजर, जुन्या गोष्टी आठवायला भाग पडतात. पण मी त्या सगळ्या जुन्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतेय तृष्णा. कदाचित वेळेप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल. उमा, तुला पण माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला ना. कल्याणी, तू असा कसा विचार करतेस? आपण मैत्रिणी कमी, बहिणी आहोत. जर मी तुझं दुःख थोडं तरी कमी केलं ना तर माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काही नाहीये. पण बिंदियाच्या अभ्यासाचं नुकसान होत असेल ना? तिचं शिक्षण पूर्ण झालंय, M.Com पण केले तिने आणि पुढे जॉब पण करणार आहे. अनुभव तर नाहीये तिच्याकडे, पण हट्ट धरलाय की जॉब करणारच म्हणून. कोणी हट्ट धरलाय आई? आता तुझ्याबद्दलच बोलत होते काकूशी. अच्छा, की तुला जॉब करायचंय. हो काकू, मला सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय. माझी इच्छा आहे माझा स्वतःचा खर्च मी स्वतःच करावा, दुसऱ्या कोणावरती ओझं नाही व्हायचंय. तर यात अडचण काय आहे बिंदिया? तृष्णा, एकतर मी फक्त M.Com केलंय
आणि त्यावर माझ्याकडे काही अनुभव सुद्धा नाही. आता या सगळ्यांना कोण समजावणार की जोपर्यंत काम नाही करत तोपर्यंत मला अनुभव कसा येणार? ही गोष्ट तर खरी. आता जर मी या शहरात राहिली असती तर कदाचित अपूर्वाच्या ऑफिसमध्ये काम करून मला अनुभव मिळाला असता. पण मी तर या शहरात राहतच नाही. तर त्यात काय अडचण आहे? मी अपूर्वाशी बोलते ना. जर त्यांच्या ऑफिसमध्ये कुठलीही वेकेन्सी असेल तर तू जॉईन कर. खरंच तृष्णा? हो. हे घे पूजा, सफरचंद खा. तुम्हाला हे सगळं करून चांगलं नसेल वाटत नाही? हे सगळं म्हणजे? हेच माझी सेवा, माझी काळजी घेणं. कारण तुम्हाला तर मी आवडतच नाही ना. नाही पूजा, असं काहीही नाहीये. तुला काही गैरसमज झालाय. अच्छा, मला एक विचारायचं होतं. अपूर्व दादामुळे तुम्हाला पूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये घालवावी लागली. तुम्हाला खूप राग आला असेल ना? नाही पूजा, असं काही नाहीये. आम्हाला माहितीये अपूर्वने जेही काही केलं ते आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी केलं. त्याला खूप चिंता होती ना तुझी. बस म्हणूनच त्याने चुकीचं पाऊल उचललं. तरी पण माहित नाही का, मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासाठी जे काही करता ते घरच्यांच्या प्रेशरमुळे करता. नाहीतर इतकं सगळं होऊन कोणी कोणासाठी इतकं काही करतं का? नाही पूजा, आम्ही जेही काही करतो आहोत ते यासाठी करतो कारण आम्ही तुला आमची मुलगी मानतो. आणि आमच्यासाठी मुली आणि सुनेमध्ये काही फरक नाहीये. आणि मग आता तू या घरातली सदस्य आहेस आणि आता तू आमचीच आहेस आणि हे घर तुझं आहे पूजा. जर तुझ्या मनात अशी कुठलीही शंका आहे तर तू ती काढून टाक. अच्छा पूजा, आम्ही दूध पाठवतो, तू ते पिऊन आराम कर. किती हुशार आहेत ना यांना तर माहीतच नाहीये की मी या घरची सदस्य नाहीये, मुख्य सदस्य आहे. आणि तसंही घरच्यांना हे सांगणं तर मी सुरू केलंच आहे. पण माझं ध्येय तेव्हाच साध्य होईल जेव्हा सगळ्यांच्या नजरेतून मी आईंना पाडून टाकेन. बस एकदा हे होऊ दे, मग सगळ्यांसाठी जर कोणती सून आहे तर ती पूजा आहे. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, तुम्ही पूजाची काळजी नका करू. ती तिच्या सासरी आनंदी असेल. माहित नाही का, मला अगदी बेचैनी झाली. मला तर वाटतंय की पूजाला आपल्या सोबतच मला इथे घेऊन यायला हवं होतं. पूजा काही लहान मुलगी नाहीये अपूर्व की तुम्ही तिला काहीही सांगाल आणि ती तुमची गोष्ट ऐकेल. म्हणूनच मी म्हणते की पूजाने जो तिच्या सासरी जाण्याचा निर्णय घेतलाय तो एकदम योग्य आहे. अपूर्व, तृष्णा बरोबरच तर बोलतीये. जर पूजाने काही निर्णय घेतलाच असेल तर विचार करूनच घेतला असेल ना. आणि असंही लग्नानंतर सासरच मुलीचं स्वतःचं घर असतं. नाही काकू, तुम्ही त्या लोकांना ओळखत नाही आहात.
ती खूप खतरनाक लोक आहेत. ते पूजा सोबत काहीही करू शकतात. पूजाने आपल्या पसंतीने मुलगा आणि घर निवडलंय आणि मला वाटतं ती तिथे सुखी आहे. तुझ्या आणि रीनानाथजींच्या मध्ये जो वाद आहे तो तुझ्या बरोबर आहे, पूजा बरोबर नाही. तू तर काही बोलूच नको साई. तुला तर कोणाचं भलं पाहवणार देखील नाही. तुला ना कोणाचं सुख आवडत आणि ना कोणाच्या दुःखात सहभागी व्हायला. अपूर्व, आई अगदी बरोबर बोलतायत. त्या पूजेला आपल्यापेक्षा चांगलं ओळखतात. शेवटी आई आहेत त्या. तिला कोणाच्या बाबतीत काय ठाऊकच नाहीये. आणि जर असं असतं तर बाबांसोबत ती अशी वागली नसती आणि नाही आपल्याला बाबांच्या विरुद्ध केलं असतं. तृष्णा, जर तुला त्यांची बाजू घ्यायची आहे तर आज एक निर्णय घेऊनच टाक. तुला ती किंवा मी यापैकी एकाची निवड करावी लागेल. माझ्यामुळे तृष्णाला काहीही बोलायची गरज नाहीये. आजपासून तृष्णा माझी बाजू नाही घेणार. अपूर्व, पूजा कशी आहे? पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. आज तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील मिळाला. चला, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा पूजा आपल्या घरी जाईल ना, तिला खूप बरं वाटेल. अपूर्व, एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. ते काय आहे ना की बिंदियाने MCOM पूर्ण केलंय आणि तिला MBA करायची इच्छा आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की तिला पहिले जॉब करायचं आहे. जर तुमच्या ऑफिसमध्ये तिला काम मिळालं तर तिला जॉब पण मिळेल आणि एक्सपिरियन्स सुद्धा. अरे मग तू आधी का ना मला सांगितलंस? आता माझ्या ऑफिसमध्ये कुठली जागा खाली नाहीये. काही दिवसांपूर्वीच मी नवीन लोकांना अपॉइंट केलंय. अपूर्व, मला सॅलरी नाही, अनुभवासाठी काम करायचंय. आता बाहेर कुठेही नोकरी मिळत नाहीये. जर तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली असती तर मला खूप काही शिकण्याची संधी मिळाली असती. ठीक आहे, गरज लागली तर मी नक्कीच तुला सांगेन. बिंदिया, काळजी करायची काहीच गरज नाहीये. अपूर्व नक्की काही ना काहीतरी करते. माझ्यासाठी तुझ्या ऑफिसमध्ये जागा तर बनवावीच लागेल अपूर्व. कारण बिंदिया जे ठरवते ते ती करूनच राहते. आणि बिंदियाने तर ठरवलंच आहे की ती तुझ्या ऑफिसमध्ये काम करूनच राहील. सुकन्या आमच्या कन्या. बरं झालं पूजा जास्त नाही भाजली, नाहीतर हॉस्पिटलमधून इतक्या लवकर डिस्चार्ज नसता मिळाला. हो आई, आणि हेही बरं झालं की पूजाने साक्ष बरोबर दिली, नाहीतर उगाच शकुंतला काकू अडकले असते. अच्छा बाईसाहेब, मी येते. घरी पण खूप सारी कामं आहेत. ठीक आहे कमला, उद्या सकाळी वेळेवर ये. हो बाईसाहेब. बाईसाहेब, हिला तर ताप आलाय. काय? हिचं अंग खूप गरम आहे. आई, मी आत्ता डॉक्टरांना फोन करते. नाही नाही बाईसाहेब, डॉक्टरांना नका बोलवू. मी तुम्हाला औषध सांगते, त्याने हिचा ताप नक्कीच उतरेल. मला असं म्हणायचं की माझ्या मुलीचा ताप उतरायचा. आणि डॉक्टर सगळ्या बाळांना हेच औषध देतात. ठीक आहे कमला, तू आकांक्षा बरोबर दुकानात जा आणि तिच्याकडे औषध पाठवून दे. मी राधाला पाजेन. दे तिला माझ्याकडे. नाही बाईसाहेब, हिला खूप ताप आलाय. आज मी घरी नाही जाणार.
मी आज तिच्या जवळच राहीन. पण तुझ्या घरचे? मी त्यांना फोन करून सांगेन. ते काळजी नाही करणार. आणि तसंही राधाची काळजी घेणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते. नाही बाईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. ते सगळं मी करून घेईन. बाईसाहेब, मी आता औषधाचा कागद तुम्हाला आणून देते. तुम्ही लवकर जाऊन औषध घेऊन या. कमला खूप घाबरली आहे ना? हो आई, पण भीतीपेक्षाही तिच्या चेहऱ्यावर चिंता जास्त दिसत होती. अगदी तशीच चिंता. तुला आठवते आई, जेव्हा मी आणि ताई लहानपणी आजारी पडायचो तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर अशीच चिंता असायची. जा बेटा, लवकर जाऊन औषधाचं नाव घेऊन ये. जा. माहिती नाही आई ती कुठलं औषध सांगेल. त्यापेक्षा मी एक काम करते, डॉक्टरांना फोन करते. ते राधाला बघतील आणि बरोबर औषध देतील. नको आकांक्षा, कमला चुकीचं औषध देणार नाही. तिला सुद्धा मुलगी आहे, तिला माहिती आहे. मी खूप घाबरलो होतो पूजा. तू बरी व्हावीस यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली होती, अजून काही नाही. विशाल, जेव्हा मी भाजले होते ना आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते, माहित नाही का माझ्या मनात राहून राहून हेच येत होतं की जर मला काही व्हायचं असेल तर ते तुमच्या समोरच व्हावं. तुमचा चेहरा डोळ्यात साठवून मी मेले जरी असते ना तर मला काही दुःख नसतं. असं नको बोलूस पूजा. आत्ताच तर आपल्या जीवनाला सुरुवात झाली आहे आणि तू आतापासूनच मला सोडायचं म्हणतेस. नाही विशाल, मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. पण हो, मी देवाकडे नेहमी हेच मागणं मागते की जर मला तुझं बोलवणं आलंच तर तेव्हा तुम्ही माझ्या समोर असाल. बस पूजा, यानंतर तू असं कधीच बोलू नको, ठीक आहे? विशाल, एक विचारू का तुम्हाला? जर माझा पूर्ण चेहरा भाजला असता तरी देखील तुम्ही मला इतकंच प्रेम केलं असतं? पूजा, मी तुझ्या रूपावर नाही, तुझ्यावर प्रेम करतो. तू कशी पण असो, आहेस तर माझीच ना. मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन. सुकन्या आमच्या कन्या. तुला माहितीये पूजा, तू भाजल्यामुळे आईला कितीतरी संकटांना तोंड द्यावं लागलंय. तुझ्या भावाने तर कहरच केला होता. ते असं कसा विचार करू शकतात की माझी आई तुला भाजू शकते? मला मान्य आहे विशाल, अपूर्व दादाला असं करायला नको होतं. त्याने खूप मोठी चूक केली. विशाल, मी तुम्हाला एक विचारू का? हो, बोल ना. माहित नाही का, मला असं वाटतं जसं आईंना मी आवडत नाही. असं का बोलतेस पूजा? बघा ना, ज्या दिवशी आपण दोघं घरी लग्न करून आलो होतो, जितक्या खुश आजी आणि बाबा होते तितका आनंद आईंना नव्हता झाला विशाल. इतकंच नाही, आईने मला हे देखील सांगितलं होतं की मला असं तुमच्याबरोबर लग्न करायला नको होतं. विशाल, मी तर नेहमी याच प्रयत्नात असते की आई आनंदी राहतील. पण माहित नाही का आई ना तर माझ्यामुळे आनंदी असतात आणि ना तर माझ्यावर विश्वास ठेवतात. का? आई काही बोलली का? पण ज्या दिवशी मी भाजले होते विशाल, त्या दिवशी सगळं जेवण मलाच बनवायचं होतं. मी आईंना सांगितलं पण होतं की मी सगळं काम करेन, पण त्यांना माझ्यावर विश्वासच नव्हता आणि त्या जबरदस्ती मला कामात मदत करत होत्या. मी पुऱ्या करायला गेले तर जबरदस्ती माझ्या हातून लाटणं हिसकावलं. ना तर त्यांनी जबरदस्ती केली असती आणि ना तर मी भाजली असते. मला मान्य आहे की त्यांनी जाणून बुजून हे सगळं नाही केलं,
पण जे काही झालं ते त्यांच्यामुळेच झालं. बाण अति निशाण्यावर लागले पूजा. विशाल मुठीत आला ना तर समज अर्धी बाजी तर तू मारलीसच. हो स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.